नागराव पवार. मला गेल्या वर्षी काही जणांनी ऐकलं असणार, थोडं लक्षात राहिलो असेल तर मुख्य म्हणजे ह्या पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे माझी फक्त प्रमुख उपस्थिती आहे. मला वक्ता म्हणून इथे बोलवलं गेलं नाही, पण जसं हे शुभेच्छा देण्यासाठी उभं करतायत सर, तसा मी उभा राहिलो. आणि दुसरं म्हणजे हे जसं वक्तृत्व स्पर्धेत आपण जे काही प्रावीण्य मिळवलंय, या खोपोलीच्या कॉलेजची जी खोपोलीच्या संस्थेच्या वक्तृत्व स्पर्धेची जी माहिती दिली ना सरांनी, तर तीच वक्तृत्वाची हाऊस जी असते, त्यामुळे जिथे कुठे उभे कराल तिथे मी बोलून घेणार असं ते हा स्वभाव माहिती असल्यामुळे बायकोने पण सकाळी आता उठवलं मला, मी इथेच होतो पेडला घरी, की जाताय तर बोलू नका, तोंड उघडू नका. त्यांनी सवय ती माहिती आहे घरी की तर मग सांगत होतं की गेल्या वर्षी मी येऊन गेलो आणि जसं वर्षभरात काय झालं ह्याचं 2-3 टप्प्यांमधून जे सांगणार आहे. आणि मी जसं गायत्री साहेबांनी जो वेळ दिलाय तो मी वापरणार आहे, त्यामुळे मी थोडं जास्त बोलणार आहे. तर हे वर्षभरात तेच जसं आपण सगळ्यांनी ॲक्नॉलेज केलं, 18 एप्रिलला प्राचार्य नाईकांचं देहावसान झालं, ज्यांनी देणगी देऊन ही जी पारितोषिकं सुरू केली आहेत प्रत्येक वर्गातल्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला आणि उत्कृष्ट इतर बक्षिसं दिली जात आहेत. ती पारितोषिकं देणारे आपल्या कॉलेजचे 9 वर्ष प्राचार्य राहिले कृष्णाजी श्रीधर नाईक हे आपल्यात नाही.